देवाचा वास आपल्या घरात राहण्यासाठी कोणते नियम पाळावेत? हे नियम महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात. आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो. देवघर देखील देवांचे घर आहे, मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना? आपल्या देवघरातील कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन किती देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा, तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल? म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर घरात पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहणे. पण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आज आपण पाहणार आहोत. देवघरात पाळावयाचे नियम. 1. देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा. 2. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. देवांना आंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं. आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावे. देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता. ते पाणी पायदळे तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण ते पाणी तीर्थ समजले जाते. हे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये, कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो, अंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये. तुळशी पूजेमध्ये ते विसर्जित आहे. 3. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. नंबर 4. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंड्याच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंड्याचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी, प्रथम गणपतीला आंघोळ घालावे, प्रथम गणपतीला आसनस्थ करावे, प्रथम गणपतीला गंध लावावे. नंबर 5. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. नंबर 6. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एखादी मूर्ती असणे आवश्यक आहे. नंबर 7. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. देवी देवतांना वाहिलेलं फूल, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद चालल्याशिवाय राहत नाही. तसेच वाद झाल्यानंतर जळालेले काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात. त्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला. भंगलेल्या किंवा तुटलेल्या, मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात.
नंबर 8. देवांच्या मूर्तींची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवाचे तोंड पूर्व उत्तर या दिशेला असावेत. नंबर 9. देवघरातील शालिग्रामावर अक्षदा वाहायच्या नसतात. शिवपिंडीवर हळदी कुंकू वाहायचे नसते. शिवपिंडीला भस्म लावायचे असते. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या कपडाने वस्त्राने देवपूजा करायची नसते. नंबर 10. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. दोन्ही हातांनी नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा म्हणजे तो भगवंतापर्यंत पोहोचतो. नंबर 11. आपल्या घरात किंवा आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. नंबर 12. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. दिव्यांमध्ये नेहमी 2 वाती लावायच्या. जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात. देवघरात घंटी जरूर असावी. सकाळ संध्याकाळी घंटी नाद व्हायला पाहिजे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घंटींना झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते व प्रसन्न राहते. नंबर 13. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच. नंबर 14. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नंबर 15. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे लसूण, लिंबू, कांदा देखील वाढू नये, कारण हे सर्व तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाही. नंबर 16. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. नंबर 17. देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असे देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. नंबर 18. देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी, कारण उत्तर ही दिशा लक्ष्मीची आहे. नंबर 19. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यापूर्वी दक्षिण दिशा योग्य आहे. नंबर 20. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल. त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही. सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते. नंबर 21. देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावे. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावे. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी. यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे. देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे. माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली यासाठी किंवा सेवा व्हावी म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली असावी. लक्ष्मीची मूर्ती उभी असलेले घरामध्ये फोटो ठेवू नये. ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी. त्यामुळे आपल्या घरात ही लक्ष्मीचा निरंतर वास राहतो. ती आपल्या घरी स्थिर राहते. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये.
तसेच कोणत्याही प्रकारची आडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये. नंबर 22, आपलं पूजेचं सामान सुद्धा एखादा खाली ड्रॉवर करून त्याच्यामध्ये ठेवावे. पूजेचे सामान व्यवस्थित ठेवा व इकडे तिकडे पसरेल नसावं. पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी. पूजेचं सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे. त्यामुळे ह्याच्यामध्ये निर्मळता, सात्विकता आणि पवित्रता राहिली पाहिजे. नंबर 23, देवघरात यंत्र असल्यास ही उभी मांडू नयेत. जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावेत, ती जोडलेली नसावीत. नंबर 24, काही घरामध्ये कमी जागा असते, तिथे देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली तरी चालते. देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो. फक्त स्वच्छ मनाने, भक्तिभावाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे. देवघरातील समई दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावे. तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे. कारण आग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो. त्याच्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानले जाते. नंबर 25, कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत. कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरात देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात. त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे. धन्यवाद.